मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन इंगळे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। माझ्या शाळेमध्ये गेल्या 2 वर्षापासून भाषा या विषय शिक्षकांची एक जागा रिक्त आहे। गेल्या 2 वर्षापासून भाषा विषयासाठी मी या ठिकाणी नेहमी पाठपुरावा करतो। माझी सर्व शाळा समिती, माझे गावकरी या ठिकाणी नेहमी पाठपुरावा करतात, परंतु आम्हाला तो शिक्षक या ठिकाणी मिळत नाही। भाषा शिक्षक, एक शिक्षक खाली असताना अजून एक सहाय्यक शिक्षकाचं पद रिक्त आहे, म्हणजे 2 शिक्षक माझ्या शाळेवर आजच्या तारखेमध्ये कमी आहेत। जोपर्यंत 2 शिक्षक आम्हाला या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही। कोणतेही गुन्हे दाखल करा, कोणतीही कारवाई करा, आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। आमची शाळा दरवर्षी नेहमीप्रमाणे दरवर्षी NMS या परीक्षेमध्ये आमच्या शाळेतले जवळपास 7-8 विद्यार्थी दरवर्षी त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात, शिष्यवृत्तीसाठी धारक होतात। परंतु जर हा आमच्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय किती दिवस सहन करायचा? जोपर्यंत आम्हाला 2 शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या दालनातून, साहेबाच्या दालनातून उठणार नाही। कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करा, कोणतीही कारवाई करा, कोणतीही कारवाई आम्ही समोर जाण्यासाठी तयार आहे, परंतु आम्हाला शिक्षकांची गरज आहे। आम्हाला शिक्षक पाहिजेत म्हणजे पाहिजेत। मी श्वेता विलास कटके, वर्ग 8वा, जिल्हा परिषद शाळा अमोना। या शाळेत 2 शिक्षकांची कमी आहे। भाषा या विषयाला शिक्षक नाहीये, तर आम्हाला 2 शिक्षकांची गरज आहे। एक सहाय्य शिक्षक आणि एक भाषा शिक्षक, हे 2 शिक्षक पाहिजेत। जोपर्यंत तुम्ही आम्हाला भाषा शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। तुम्ही कोणतीही कारवाई करा का काही करा, आम्ही इथून उठणार नाही। 4 दिवस शिक्षक पाठवता आणि वापस नेता, तर आम्ही इथून उठणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।